असोत सुंदर संपन्न की महा, बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. नमस्कार. सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कला दर्पण नवीन पनवेल प्रस्तुत 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं एक आगळा साहित्य सोहळा झाली फुले कळ्यांची. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितेचे रसग्रहण. अभिजात मराठी साहित्याची सर्वांग सुंदर फुलबाग अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ भाषा प्रभूंनी रुजविली, फुलविली, जोपासली आणि कथा, काव्य, नाटक, प्रवास वर्णन, ललित लेखन, विडंबन, समीक्षण, आत्मवृत्त अशा वेचक वेधक साहित्य पुष्पांनी ही बाग बहरली, डवरली. म्हणूनही आजही या फुलबागेमधल्या सुंदर शब्द मोगऱ्यांचा आस्वाद आपण धुंद होऊन घेत आहोत. आम्ही या बागेतील कुसुमाग्रज या प्रेमाचे तत्वज्ञान, स्त्री रूपाचा वेध, नात्यातील प्रीतीचा कोवळेपणा, स्वातंत्र्याची दुर्दम्य ओढ, क्रांतीचा उद्दाम आवेश, मानवतावादी दृष्टिकोन, अफाट प्रतिभा असणाऱ्या झाडाजवळ थांबलो आणि अक्षरशः मोहरलो, धुंद झालो. या झाडाकडून काय काय घ्यावे कळेना. शुद्ध मनाने जेवढे घेता येईल तेवढे घेतले. येथे विशाखा नावाची एक काव्य लतिका सापडली. यातील प्रत्येक फुलाचा रूप, रंग, गंध, भाव निराळा. आमच्या नवख्या हाताला किती घेऊ आणि काय घेऊ अशी अवस्था झाली. त्यातून चिरंतन, शाश्वत आणि आयुष्यभर मानवतेचा परिमळ दरवळणार जे काही हाती गवसलं ते अधिक मन पुलकित करण्यासाठी आपणास वाटत आहोत. आमच्या अल्पस्वल्प बुद्धीला जे भावले ते आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्हीही असाच गंध घेण्याचा व देण्याचा प्रयत्न केलाय. ही कळ्यांची ओंजळ रसिकांच्या हातात रीती केल्यावर त्यांची सुंदर फुले होतील या दृढ भावनेने या कार्यक्रमाचे शीर्षक ही तेच ठेवले आहे. कविवर्य कुसुमाग्रजांच्या विशाखा या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त काव्यसंग्रहातील 57 कवितांमधील काही निवडक कवितेचं काव्य कळ्यांचं आम्ही रसग्रहण करीत आहोत. मानवी जीवन समृद्ध सुखकर होण्याला निसर्ग आणि सर्व पंचतत्व कारणीभूत आहे. हा सुखाचा मूलमंत्र जपत असताना माणसामध्ये कुठेतरी अहंकाराचा दर्प दरवळू लागतो आणि मग निसर्गाला माणसाची थोडी कान उघडणी करावी लागते. ऐकूया रसग्रहण. सादर करीत आहेत शंकर आपटे. कविता आहे मातीची दर्पोक्ती. नमस्कार, मी शंकर आपटे. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या विशाखा या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविता संग्रहातील मातीची दर्पोक्ती या कवितेचं रसग्रहण करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. टिळक, केशवसूत, गोविंदाग्रज, तांबे यांच्यानंतर कोण हा प्रश्न ढासळत चाललेल्या मराठी विश्वाला पडला होता आणि अशा वेळी साहित्य क्षितिजावर एक तेजस्वी तारा उदयास येत होता. विष्णू वामन शिरवाडकर. 7 भावांची लाडकी बहीण कुसुम म्हणून कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्य लिहून तो कीर्तिवंत झाला. सरस्वतीचा उदार वरदहस्त लाभलेला हा साहित्यिक अनेक काव्य, कथा, कादंबरी, लघुकथा, नाटके, एकांकिका, समीक्षण अशा विपुल साहित्य संपदेचा धनी आहे. मराठीतील 20 खांडेकरानंतर दुसरे ज्ञानपीठ विशाखा या काव्यसंग्रहाला कुसुमाग्रजांना मिळाले. त्यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. यातच त्यांचे मोठेपण विशद होते. आता विशाखा काव्यसंग्रहातील मातीची दर्पोक्ती या कवितेच्या रसग्रहणाविषयी. स्वातंत्र्यपूर्व काळ म्हणजे गुलामगिरीचा. पारतंत्र्याच्या शृंखला जाज्वल्य कृतिशील विचारांनी आणि तेवढ्याच शब्द शमशेरी चालवून तोडण्याचा प्रयत्न होता. पोवाडे, फटके, कवणे यांनी मनामनात क्रांतीचे रोम उमटत होते. उत्तुंग प्रगल्भता आणि तेवढीच पराकोटीची मानवता असणारा हा हळवा कवी तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परी अनिवार, तया ना वेड परी अनिवार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार असे रणशिंगही फुंकतो.
कल्पकतः त्यांच्या लिखाणाचा उल्लेखनीय स्थायी भाव, उत्कृष्ट प्रतिमा यांनी नटलेल्या त्यांच्या कविता रसिक मनात वर्षानुवर्ष घर करून आहेत. घनदार मृगाचा प्राशुनिया पर्जन्य, त्या तृषार्त भूवर आले नव चैतन्य. उन्माद चढे तो दर्प दरवळे भोवती, थरथरा कापली वरदर्भाची पाती. ते सुस्त धुलीकण गाऊ लागले गीत, कोलाहल घुमला चहूकडे रानात. मानवी जीवन हे पृथ्वी जल वायू अग्नी आकाश या पंचतत्वाशी निगडीत आहे. मातीतून येणे आणि मातीतून मिसळणे हे नाते माणसाचे मातीशी आहे. निसर्ग कवी नादो महानोर म्हणतात, माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाश श्रुतीने, कधी कानोसा घेऊन कधी ऐकशील का रे. भेगाळल्या भुईनंतर धरती मृगाच्या धारेची आस धरून असते आणि एक दिवस तो निळ्या काळ्या ढगांबरोबर गरजत येतो, चराचर न्हावून निघते. वृक्ष वल्लरी चिंब होतात, पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, शिडका वासंत येता झाडे निळी कुसुंबी, असे मनोहारी दर्शन होते. हेच वर्णन पहिल्या कडव्यात शेवटच्या ओळीत कुसुमाग्रज, ते सुस्त धुलीकण गाऊ लागले गीत, कोलाहल घुमला चहूकडे रानात, असे करतात. इतकं सगळं भरभरून भुईकडून निसर्गाकडून दान घेऊन सुद्धा माणूस कृतज्ञ होतो. त्याला अहंकाराचा दर्प सुटतो. त्याला हे रोखटोक निदर्शनास आणून देताना मग त्याची दुसरी माय म्हणजे माती खरं नातं सांगायला विसरत नाही. अभिमानी मानव आम्हाला अवमानी, बेहोश पाऊले पडती अमुच्यावरुनी. त्या मत्त पदाना नच जाणीव अजूनी, की मार्ग शेवटी सर्व मातीला मिळती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. याच संकल्पनेवर मग ही कविता आपल्या अवतीभोवतीची वेगवेगळी उदाहरण देऊन फिरते. कधी त्यात गगनाला भिडणारे प्रासाद असतात, सत्तेच्या उन्मत्त पताका, रक्त शोधणाऱ्या मदमस्त दौलती, दर्पणी रूप पाहणाऱ्या रमणी, बलशाली बाहू शब्द पांडित्य ते अगदी जग जिंकणारा सिकंदर असो की वाल्मिकी, मनु आणि मुनी असोत, धनवंत भिकारी किंवा संत व व्यभिचारी, या सर्वांना आमच्यात मिसळणे आहे. दर्पणी पाहू द्या रमणी रूप दर्पात, वा बाहू स्फुरू द्या बलशाली समरात. पांडित्य मांडू द्या शब्दांचा आकांत, ते रूप बुद्धी ती शक्ती आमुची भरती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. कित्येक सिकंदर जग जिंकून या गेले, कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले. कित्येक मनु अन मुनी धुळीने गिळले, स्मृतीतीलही त्यांच्या ओळी अंधुक होती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. एवढेच काय, तुम्ही फुशारकी मारताय तो ताजमहाल, ती नगरे ही आमच्या उदरात आहेत. पाहून हसूये तुमचे ताजमहाल, अणगर्व किती तो काल काय जिंकाल. शेकडो ताजही जिथे शोभले काल, ती प्रचंड नगरे
आज आमुच्या पोटी मातीवर चढणे एक नवा थर अंती. धनवंत असू द्या दीन भिकारी, कुणी संत असू द्या वा पापी व्यभिचारी. इकडेच वाहते सर्वांची रहदारी, हो भस्म चितेवर सारी नीती अनीती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. धरती माता अखेरच सांगते, गर्व करू नकोस, स्वर्ग सुखाची कल्पना करू नकोस. तिथे तुला भगवंत काय अप्सराही भेटणार नाहीत. तर हे मनुजा नीट लक्षात ठेव, तू या पृथ्वी तलावरची एक क्षुद्र बाहुली आहेस. तुला खेळविणारा, निर्माण करणारा जो कोणी असेल त्याचेही निर्वाण मातीतच आहे. मरणोत्तर वाटे होईल आशापूर्ती, स्वर्गीय मंदिरे घ्यायाला विश्रांती. लाभेल प्रभूची वा प्रमदांची प्रीती, त्या व्याकुलमतीला इथेच अंतिम शांती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. ही क्षुद्र बाहुली कोण करी निर्माण, बेताल नाचवी सूत्रधार हा कोण. मातीतच अंती त्याचेही निर्वाण, स्वामित्व जगाचे अखेर मुच्या हाती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. मातीवर चढणे एक नवा थर अंती. धन्यवाद. भक्त आणि परमेश्वर हे नातं आगळं वेगळं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येल्या, असं ज्ञानदेव म्हणतात. परमेश्वराचा दयाळूपणा तर इतका की किंवा ज्याचा प्राण भुके कासावीस, त्याला दोन घास भरविशी. पण कधी कधी ही तुष्टता तुटते बर का. देव आणि भक्तात अंतर पडते, भक्त उद्विग्न होतो. मग घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा असशी उदार असा प्रेमाचा आरोपही त्याच्यावर होतो. का बा रुसलाशी अशी देवाला विचारणा होते. पाहूया पुढील कवितेत. सादर करतायत मुग्धा भागवत. कविता आहे देवाच्या दारी. नमस्कार, मी मुग्धा भागवत. आज कुसुमाग्रजांच्या एका कवितेच्या माझ्या क्षमतेनुसार मला उमगलेल्या ओळींचा अर्थ सांगण्याचा म्हणजेच रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे. कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, आपल्या लाडक्या बहिणीचे कुसुमचे अग्रज म्हणजेच थोरले बंधू म्हणून ते कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लिहित असत. वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे मराठी साहित्यिक. मी आज सादर करत असलेल्या त्यांच्या कवितेचे नाव आहे देवाच्या दारी. या कवितेत कवीने एका भक्ताच्या मनाची घालमेल मांडली आहे. भक्तासाठी देव हा सर्व काही असतो. आई, बाबा, बहीण, भाऊ म्हणून भक्ताला देवाकडे हट्ट करण्याचा, लाड पुरवून घेण्याचा, भांडून मनासारखे करून घेण्याचा अधिकार असल्यासारखे भक्त वागतो. या कवितेत कवीने याच भावना मांडल्या आहेत. कवितेच्या सुरुवातीला कवी म्हणतात, नाम तुझे गाती गाती थोरसान, दारी तुझ्या दीन दान घेती. इथे भक्त म्हणतोय, हे परमेश्वरा, लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वजण तुझे गुण गातात. तू आईच्या मायेने त्यांना आपल्या अंगावर खांद्यावर खेळवतोस, त्यांना प्रेमाने घास भरवतोस. कोणी लुळापांगळा आला तर त्यांचा आधार होतोस. कवी पुढच्या ओळीत म्हणतात, केव्हाचा रे उभा मीही तुझ्या दारी, उशीर का परी आज असा. किंवा दारी तुझ्या आलो रित्या करी, म्हणून या दुरी राहिलासी. अपेक्षिसी देवा काय नजराणा, कारण तू राणा जगताचा. इथे भक्त गाराणे सांगत आहे, हे देवा,
मी किती वेळापासून तुझ्या दारात तुझी प्रतीक्षा करतो आहे. आज मला दर्शन देण्यासाठी एवढा का वेळ लावतोयस? मी तुझ्या भेटीला येताना काही भेटवस्तू आणली नाही म्हणून रुष्ट झाला आहेस का? की माझ्या हातून काही अपराध घडला आहे म्हणून तू मला दर्शन देत नाहीयेस? हे परमेश्वरा, मी सदैव तुझ्या भक्तीत लीन असतो. माझ्याकडे कुठले आले धन? मी फक्त माझ्या भक्तीची फुले तुझ्या चरणावर अर्पण करू शकतो. नाही तर माझे असे काय आहे? करता करविता तर तूच आहेस. माझ्या हातून जे काही बरे वाईट घडते ते तूच तर घडवतोस. मग आज असा का रागावलायस? कोण्या वैभवात होऊन या लीन, विसरसी दीन लेकरांना. म्हणतात तुझ्या दयेला न अंत, पुकारती संत थोरवी तुझी. भगवंता, आज तू कोणत्या वैभवात रममाण झाला आहेस की ज्यामुळे तुला गरीब लेकराचा विसर पडलाय? सर्व संत सतत तुझी थोरवी गातात की तुझ्या दयेला अंत नाही. मग आज असे काय झाले की तू माझ्यावर कोपला आहेस? अजूनही भगवंताकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे भक्ताची घालमेल वाढली आणि तो म्हणतोय, आणि आज मन शंकित हे होई, आहे की नाही मुळात तू. दुर्बलता माझी दडवाया गेलो, अधिक जाहलो दुर्बल मी. टाकून या शस्त्र सोडून या रण, वाचवाया प्राण येथे आलो. माझ्या जीवनाचा मीच शिलेदार, व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी. देवा, या भूतलावर घडणाऱ्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी तुझ्याच तर इच्छेने घडतात. तरीही आज मला तू आहेस का नाही असा प्रश्न पडला आहे. मी सर्व दुःखांना पाठ दाखवून त्यांच्यापासून पळून तुझ्या पाठीमागे लपण्यासाठी आलो होतो. पण आज तू दर्शन न दिल्याने मला एक मात्र उमगले की कोणत्याही संकटाला सामोरे जाणे, कर्म करत राहणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यात तू सदैव माझ्या पाठीशी आहेस. याच भावना कवी पुढच्या 2 ओळीत मांडताना म्हणतात, आहेस की नाही आज नसे चिंता, दोहीमध्ये आता भेद नुरे, दोहोमध्ये आता भेद नुरे. धन्यवाद. नमस्कार, मी मुग्धा भागवत. आज कुसुमाग्रजांच्या एका कवितेच्या माझ्या क्षमतेनुसार मला उमगलेल्या ओळींचा अर्थ सांगण्याचा म्हणजेच रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे. कुसुमाग्रज म्हणजे विवा शिरवाडकर, आपल्या लाडक्या बहिणीचे कुसुमचे अग्रज म्हणजेच थोरले बंधू म्हणून ते कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लिहित असत. वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कुसुमाग्रज हे दुसरे मराठी साहित्यिक. मी आज सादर करत असलेल्या त्यांच्या कवितेचे नाव आहे देवाच्या दारी. या कवितेत कवीने एका भक्ताच्या मनाची घालमेल मांडली आहे. भक्तासाठी देव हा सर्व काही असतो. आई, बाबा, बहीण, भाऊ म्हणून भक्ताला देवाकडे हट्ट करण्याचा, लाड पुरवून घेण्याचा, भांडून मनासारखे करून घेण्याचा अधिकार असल्यासारखे भक्त वागतो. या कवितेत कवीने याच भावना मांडल्या आहेत. कवितेच्या सुरुवातीला कवी म्हणतात, नाम तुझे गाती, गाती थोरसान, दारी तुझ्या दीन, दान घेती. इथे भक्त म्हणतोय, हे परमेश्वरा, लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वजण तुझे गुण गातात. तू आईच्या मायेने त्यांना आपल्या अंगावर खांद्यावर खेळवतोस, त्यांना प्रेमाने घास भरवतोस. कोणी लुळापांगळा आला तर त्यांचा आधार होतोस. कवी पुढच्या ओळीत म्हणतात, केव्हाचा रे उभा मीही तुझ्या दारी, उशीर का परी आज असा. किंवा दारी तुझ्या आलो रित्या करी, म्हणून या दुरी राहिलासी. अपेक्षिसी देवा काय नजराणा, कारण तू राणा जगताचा. इथे भक्त गाराणे सांगत आहे, हे देवा, मी किती वेळापासून तुझ्या दारात तुझी प्रतीक्षा करतो आहे. आज मला दर्शन देण्यासाठी एवढा का वेळ लावतोयस? मी तुझ्या भेटीला येताना काही भेटवस्तू आणली नाही म्हणून रुष्ट झाला आहेस का? की माझ्या हातून काही अपराध घडला आहे म्हणून तू मला दर्शन देत नाहीयेस? हे परमेश्वरा, मी सदैव तुझ्या भक्तीत लीन असतो. माझ्याकडे कुठले आले धन? मी फक्त माझ्या भक्तीची फुले तुझ्या चरणावर अर्पण करू शकतो. नाही तर माझे असे काय आहे? करता करविता तर तूच आहेस. माझ्या हातून जे काही बरे वाईट घडते ते तूच तर घडवतोस. मग आज असा का रागावलायस? कोण्या वैभवात होऊन या लीन, विसरसी दीन लेकरांना. म्हणतात तुझ्या दयेला न अंत, पुकारती संत थोरवी तुझी. भगवंता,
आज तू कोणत्या वैभवात रममाण झाला आहेस की ज्यामुळे तुला गरीब लेकराचा विसर पडलाय? सर्व संत सतत तुझी थोरवी गातात की तुझ्या दयेला अंत नाही. मग आज असे काय झाले की तू माझ्यावर कोपला आहेस? अजूनही भगवंताकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे भक्ताची घालमेल वाढली आणि तो म्हणतोय, आणि आज मन शंकित हे होई, आहे की नाही मुळात तू. दुर्बलता माझी दडवाया गेलो, अधिक जाहलो दुर्बल मी. टाकून या शस्त्र सोडून या रण, वाचवाया प्राण येथे आलो. माझ्या जीवनाचा मीच शिलेदार, व्यर्थ हा पुकार तुझ्या दारी. देवा, या भूतलावर घडणाऱ्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी तुझ्याच इच्छेने घडतात. तरीही आज मला तू आहेस का नाही असा प्रश्न पडला आहे. मी सर्व दुःखांना पाठ दाखवून त्यांच्यापासून पळून तुझ्या पाठीमागे लपण्यासाठी आलो होतो. पण आज तू दर्शन न दिल्याने मला एक मात्र उमगले की कोणत्याही संकटाला सामोरे जाणे, कर्म करत राहणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यात तू सदैव माझ्या पाठीशी आहेस. याच भावना कवी पुढच्या 2 ओळीत मांडताना म्हणतात, आहेस की नाही आज नसे चिंता, दोहीमध्ये आता भेद नुरे, दोहोमध्ये आता भेद नुरे. धन्यवाद. स्वप्न ही माणसाची एक वेगळी भावावस्था आहे. वर्तमान काळात पूर्ण होऊ न शकणाऱ्या इच्छा आभासी दुनियेत का असेना मिळवून आनंद घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे स्वप्न. स्वप्नांतरी जे भेटून गेले, जागेपणी ते येईल का? मौनातून जे सतत झुलते, ते आकारास येईल का? असं सुधीर मोघे म्हणतात. कुसुमाग्रज आणि विशाखा या काव्यसंग्रहातील उत्कट अशा काही कवितांमधून खूप सुंदर पद्धतीने प्रेम भावना व्यक्त केलेल्या आहेत. ऐकूया. सादर करीत आहेत शीतल कुलकर्णी, स्वप्नांची समाप्ती. नमस्कार, मी सौ शीतल उमेश कुलकर्णी. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विशाखा या काव्यसंग्रहातील स्वप्नांची समाप्ती या कवितेचे आज रसग्रहण करायचा प्रयत्न करत आहे. कविवर्य विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब हे 1930 ते 40च्या दशकातले कवी. यांनी स्वातंत्र्यपूर्व गुलामगिरी विरुद्धच्या लढ्यात आपल्या शब्दांची तलवार केली. गरजा जय जयकार असे म्हणत रणशिंग फुंकले. तेवढ्यात सहृदयतेने त्यांनी शोषितांच्या वेदनांवर फुंकरही घातली. म्हणूनच त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह अनेक रसांनी भारित आणि प्रेरित उच्च कोटीची निर्मिती मूल्य असलेल्या साहित्याचा मानबिंदू ठरला. प्रचलित अमानवी पद्धतीवर आसूर ओढवणारा हा कवी प्रेमगीतही तेवढ्याच उत्कटतेने रंगवतो. पृथ्वीचे प्रेमगीत आणि स्वप्नांची समाप्ती या उत्तम कल्पनाविलास व उत्कटता हा स्थायीभाव असणाऱ्या तरल प्रेम कवितांमधून कुसुमाग्रजांनी हे दाखवून दिले आहे. विरह आणि भेटीची उत्कटता, उत्सुकता आयुष्यभर दृढ निश्चयाने जपून सर्वस्व अर्पण करणारे रजनी आणि चराचर उजळून टाकणाऱ्या तेजपुंज दिनकराचे प्रेम आपल्या ओजस्वी शब्दात मांडण्याचा प्रयत्न कवीने येथे केला आहे. युगानुयुगे वाट पाहणारी ही घटना जाणीवपूर्वक स्वीकारायलाही अतुलनीय धाडस आणि मनोनिग्रह लागतं. हे प्रेम निराळच. हा उत्कट प्रेम हे असेही उदाहरण देऊ शकतो. अनेकांचे संसार फुलावे म्हणून आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे सावरकर कुटुंबीय आणि त्यांच्या स्वातंत्र्य यज्ञात आपणही आहुती होणाऱ्या, आयुष्यभर एकाकीपणा विरह सहन करणाऱ्या सावरकर कुटुंबातील स्त्रिया किंवा सीमेवर देशवासियांच्या रक्षणार्थ स्वतःच्या शरीराची ढाल करून प्राणपणे लढणाऱ्या वीर जवानांच्या आयुष्यभर विरह सहन करणाऱ्या वीरपत्नी अशी कितीतरी उदाहरणं या उत्कट प्रेमाचं देता येतील. स्वप्नाची समाप्ती ही एक अभिजात प्रेम कविता म्हणून ओळखली जाते. चला तर मग आस्वाद घेऊया या उत्कट
प्रेम कवितेचा. स्नेहहीन ज्योती परी मंद होई शुक्रतारा, काळ्या मेघखंडास त्या किनारती निळ्या धारा. स्वप्नासम एक एक तारा विरे आकाशात, खीरे रात्र कणकण प्रकाशाच्या सागरात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. कवितेच्या सुरुवातीलाच कुसुमाग्रजांनी इतकं सुंदर वातावरण निर्माण केलंय की जणू चित्रकाराने रेखाटलेलं एक सुंदर चित्र. चांदण्याने लगडलेलं आकाश, असंख्य तारा, तेजस्वी शुक्र तारा ह्यांच्या सोबत प्रेमाचे ते निरागस चांदणे. मुक्त हस्ताने उधळत जाणारे हे प्रेम आता संपणार आहे. कारण आता 2 घटकेने जग जागे होणार आहे. पहाटेचे गार वारे चोर पावलाने येतील. रातकिडे आपले सुमधुर गीत संपवून झोपी जातील. बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद कानी येईल. दूरच्या अस्पष्ट आकृत्या आता रंगरूप घेऊ लागतील. आता सारीकडे उजाडेल. गडावरही सोनेरी किरणांचे ध्वज आता दिसू लागतील. म्हणूनच कवी म्हणतोय, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. प्राजक्तांच्या पावलांची पडे दूर पुष्परास, वाऱ्यावर वाहते ते त्यांचे दाटलेले श्वास. ध्येय प्रेम आशा यांची होतसे का कधी पूर्ती, वेड्या परी पूजतो या आम्ही भंगणाऱ्या मूर्ती. कवी खूप सुंदर प्रकारे प्रेयसीची समजूत घालत आहे. हे सखे, ध्येय, प्रेम, आशा ह्यांची कधी परिपूर्ती होते का ग? हे माहीत असूनही आपण हे वेडेपण कधी सोडतो का ग? हे प्राणप्रिये, तू अशी निराश होऊ नकोस. कुसुमाग्रज आपल्या खास शैलीतून प्रेयसीला आता दूर होण्यास सांगत आहे. कवी म्हणतोय, होते म्हणून स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणून वेड एक एक रात्र राहिलेले. प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर, ध्वज त्या कनकाचे लागतील गड्यावर. ओततील आग जगी दूत त्यांचे लक्षावधी, उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी. हे प्राणप्रिये, तू असा धीर सोडू नकोस. कवी किती सुंदर शब्दात आपल्या प्रेयसीची समजूत घालत आहे. प्रिये, हे एक रात्रीचे आपण स्वप्न म्हणूया किंवा एक रात्र राहिलेले अनुभवलेले वेड म्हणूया. हे आपले प्रेम निराळेच आहे. पण सखे, आता जागे होऊया. आपली ही रंगलेली मैफिल आपण इथेच थांबवूया. ही स्वप्न धुंदी आता उतरली नाही तर उजेड होईल आणि आपण उजेडात येऊ. त्यांच्या दृष्टीने आपण आता अपराधी ठरू. होय ना? ह्यांचं हे उत्कट प्रेम आणि त्याचबरोबर त्यांच्या दूर होतानाच्या यातना या कवितेत अगदी नेमक्यापणे मांडलेले आहेत. प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो आहे, प्रिये, हे प्रकाशाचे देवदूत आता क्षितिजावर अवतरतील. म्हणूनच काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. असं म्हणतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे वढे.
असं माणसाच्या आयुष्यात आहे. पण म्हणून खचून जायचे का? नाही. धैर्याने संकटावर मात करायची, सद्विवेक बुद्धीने काम करायचे. प्रसंगी वडीलधाऱ्या, गुरुजन, आदर्श मानणाऱ्या मान्यवरांचा सल्ला घ्यावा, आशीर्वाद घ्यावा. त्यांचे धीराचे 2 शब्द हत्ती एवढं बळ देतात. अशाच एका धीरोदात्त रचनेचा आस्वाद घेऊया. फक्त लढ म्हणा या कवितेतून. सादर करतायत सुजाता कुलकर्णी. कविता आहे कणा. नमस्कार, मी सुजाता कुलकर्णी सादर करत आहे कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कणा या कवितेचं रसग्रहण. विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कविता लेखन केले. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे हे दुसरे साहित्यिक. कणा ही माझी खूप आवडती कविता. कठीण परिस्थितीकडे अत्यंत सकारात्मकतेने बघून मार्ग काढण्याची भावना या कवितेत सुंदर रीतीने मांडली आहे. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी. नवीन संसार मांडलेला असतो, काडी काडीनं सारं जमवलेलं असतं आणि अचानक आसमानी संकट दारात उभं राहतं. या कवितेतील तरुण या संकटाशी 2 हात करत सारं काही सावरत असतो. पण अशा वेळी आपण करत असलेला संघर्ष कोणाला तरी सांगावासा वाटतो. 2 क्षण कोणाच्या तरी खांद्यावर डोकं टेकावंसं वाटतं. कितीही खंबीर असलो तरीही कुणाशी तरी बोलावेसे वाटते. अशा व्यथा आई वडिलांसोबत तर बोलता येत नाहीत, कारण त्यांना काळजी वाटते. अशा वेळी आठवण येते ती आपल्या शिक्षकांची. त्यांनी 2 गोष्टी शिकवलेल्या असतात. सामाजिक संस्कार ही त्यांनीच केलेले असतात आणि म्हणूनच हा तरुण आपल्या शिक्षकांकडे येतो. आपला एकंदर वेश पाहून सर आपल्याला ओळखतील ना असे त्याला वाटते. तो करत असलेला संघर्ष व आलेल्या परिस्थितीच्या लढतानाच्या खाणाखुणा त्याच्या वेशभूषेवर उमटलेल्या असतात. क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. माहेर वाशीण पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. त्याचा एकंदर वेश पाहूनच त्याच्या शिक्षकांना पडलेल्या प्रश्नांना तो उत्तरादाखल सांगू लागतो. पण सांगताना त्याचा कुठलाही तक्रारीचा सूर नसतो. ज्या नदीच्या पाण्याच्या पुरात त्याचा संसार मोडलेला असतो तिला तो माहेरवाशीण पोरीची उपमा देतो. आणि मग माहेरवाशीण म्हणलं की रिक्त हस्ते जाईल कशी, तिला काहीतरी तर द्यावे लागेलच ना. म्हणून ती सारे घेऊन गेली. केवढी ही सकारात्मकता. आलेल्या संकटाकडे एवढे सकारात्मक खरंच आपण पाहू शकतो का? पण पाहायलाच हवे. हेच कवी या तरुणाच्या माध्यमातून इथे सांगतात. शिवाय या सगळ्यात आपली बायको वाचली हे त्याला छान वाटते, कारण बाकी सगळे आपण पुन्हा कष्ट करून मिळवू शकतो. जीवितहानी भरून काढता येत नाही. म्हणूनच त्याचे त्याला जास्त अप्रूप वाटते. भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले, भिंत कचली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापड्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभाणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. सारे सारे गंगामाई घेऊन गेलेली असते, पण जाताना प्रसाद म्हणून डोळ्यात थोडे पाणी देऊन गेलेली असते. पण आता माझी जोडीदार माझ्या सोबत आहे. तिला घेऊनच मी माझा संसार पुन्हा उभारणार आहे, हेच तो आपल्या शिक्षकांना सांगतो. इथे त्याचा खंबीरपणा दिसून येतो. सारे कधीच संपलेले नसते. पुन्हा सारे उभे करण्यासाठी एक आशेचा किरण खूप असतो आणि पुन्हा नवी सुरुवात करता येते. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर
जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. हा सारा संघर्ष ऐकून त्याचे शिक्षक जेव्हा त्याला मदतीचा हात देऊ करतात तेव्हा तो सांगतो की मला पैशाची मदत किंवा सहानुभूती यापेक्षा आधाराच्या 2 शब्दांची गरज आहे. तू पुन्हा सारे उभे करू शकतोस, सारे अजून संपलेले नाही, तू फक्त नव्याने लढ, एवढाच आशीर्वाद तो आपल्या शिक्षकांकडे मागतो. हे सांगणारच त्याला कोणीतरी हवं असतं आणि त्यासाठीच तो आपल्या शिक्षकांकडे आलेला असतो. असा आत्मविश्वास केवळ गुरुकडूनच मिळतो. कितीही संकट आली, सगळे जरी संपले तरी खचून न जाता आलेल्या परिस्थितीकडे अतिशय सकारात्मकतेने पाहून त्या संकटाला सामोरे जावे. हा धडा शिकवणारी ही कविता मला अत्यंत सकारात्मक वाटते आणि अवघड प्रसंगी कायम स्मरते. सध्याच्या परिस्थितीत ही सकारात्मकता अत्यंत गरजेची आहे. जीवनात अनेक संकट येतात, आपले खच्चीकरण करणारेही अनेक जण असतात, पण आपला आत्मविश्वास वाढवणारे आणि फक्त लढ म्हणणारे शिक्षकही आपल्या पाठीशी उभे असतात. ही सकारात्मक दृष्टी प्रत्येकाकडेच असते, फक्त अवघड प्रसंगी संयम न जाऊ देता ती अंगीकारायची असते. आणि म्हणूनच या ओळी मला पुन्हा पुन्हा स्मरतात. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा, नुसते लढ म्हणा. धन्यवाद. देव बोलतो बालमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, कुठे शोधिशी रामेश्वर अन कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. असं म्हटलं जातं. खरा भगवंत भावपूर्ण कनवपूर्ण अंतरात आहे, तो अवतीभोवती चराचरात आहे, फक्त त्याचे रूप ओळखता आले पाहिजे. अशा आशयाची एक सुंदर कविता आणि रसाळ रसग्रहण सादर करतायत पद्मनाभ भागवत. कविता आहे नदी किनारी. नमस्कार रसिकजन हो, मी पद्मनाभ प्रकाश भागवत आपल्यासमोर कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर यांच्या विशाखा या कविता संग्रहातील नदी किनारी या कवितेचे रसग्रहण सादर करीत आहे. श्री विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर यांच्याबद्दल छोट्या तोंडी मोठा घास घेत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीही त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी त्यांच्याबद्दलचा आदर माझ्या बाळबोध शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. जसे देवी शबरीने रामाला प्रत्येक बोर चाखून आपली भक्ती, आपले प्रेम व्यक्त केले, अगदी तशीच भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात कुसुमाग्रज यांच्याबद्दल आहे याची मला खात्री आहे. देवी शबरीचे स्थान अतिशय उच्च आहे, अतिशय थोर आहे, पण माता शबरी व मराठी रसिक यांच्यात एक सामायिक धागा पण आहे बरं. शबरीची प्रभू रामचंद्रावर जी पराकोटीची भक्ती होती, अगदी तीच भक्ती, तेच प्रेम, तोच आदर मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भाषाप्रेमीचे तात्यासाहेब यांच्यावर आहे. त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याच कणा या कवितेच्या शीर्षकाप्रमाणे मराठी भाषेचा कणा म्हणजे श्री विष्णू वामन शिरवाडकर. कुसुमाग्रजांनी म्हटले आहे की काव्य हा माणसाचा निसर्गाशी संवाद आहे. आज सादर करीत असलेल्या नदी किनारी या कवितेत यापुढेही जाऊन शिरवाडकर म्हणतात की केवळ माणूसच निसर्गाशी संवाद साधतो असे नाही बरं, तर निसर्गाचे वेड भगवंतालाही आहे. हे नुसतेच वेड नाही, तर मंगलमय प्रेमाचे गीतच भगवंत गातो. नदी किनारी कवितेत या निसर्गाचे सौंदर्य भगवंत वेगवेगळ्या रूपात पृथ्वीवर येऊन बघतो. पहिल्या 2 ओळीत कुसुमाग्रज म्हणतात, नदी किनारी लवून पिंपळ बघतो पाण्यात, अनपर्णांची जलराणीवर उधळी बरसात. पिंपळाच्या रूपाने तो निसर्गाची, पृथ्वीची जीवनदायिनी नदी हिच्यावर पर्णांची बरसात करतो. या निसर्गातील अलौकिक सौंदर्य भगवंत पिंपळाच्या रूपाने निहाळतो, या सौंदर्याचा आस्वाद घेतो. पुढील 2 ओळीत कवीला वाटते की भगवंत भृंग याचे रूप घेऊन पृथ्वी तलावर विहार करीत आहे. ते वर्णन करताना कुसुमाग्रज म्हणतात,
लता लतांवर खोलून बसली फुले अंतरंग, लुटण्या ते मधुकोश रुंजती भवताली भृंग. निसर्गाच्या अंतरंगाचा गंध, ती सुंदर फुलं सर्व दूर उधळत आहेत. त्या गंधाचा, त्या माधुर्याचा मोह भगवंत भृंगाच्या रूपाने अनुभवत आहे. तो भगवंत जरी असला तरी त्याला सुद्धा निर्झर निर्वाज्य प्रेम भावते. त्या निर्वाज्य प्रेमाचा भगवंत सुद्धा भुकेला असतो. हे सांगताना कवी म्हणतात, कडे कपारी वरुणी दौडत निर्झर हा आला, कुजबुज काही करी नदीच्या बिलगे हृदयाला. या पृथ्वीतलावरील नाद, मधुर स्वर म्हणजे तो निर्मळ झरा, जो थेट नदीच्या हृदयाशी संवाद साधतो. वाहते पाणी हे जीवनाचे द्योतक आहे आणि हे जीवन भगवंताला सुद्धा मोहित करते. आणि मग मन प्रसन्न झाल्यावर आशीर्वाद देताना भगवंत जणू बोलू लागतो, आकाशातून घनश्याम आळवती धरणेला, आणि सखींच्या गळा घालती मोत्यांची माळा. या पृथ्वीचे, या वसुंधरेचे नयन मनोहर रूप पाहून भगवंताचे डोळे दिपले. गंधाने मन व नादाने कान तृप्त झाले. या तृप्ततेतून घनश्याम पावसाच्या टपोऱ्या थेंबांचा हारच जणू या सृष्टीला घालतो आहे आणि भगवंताला कणाकणात मंगलमय सुखमय असे प्रेमाचे गीतच ऐकू येऊ लागले. भगवंताचे डोळे, नाक, कान, स्पर्श, चव हे पाचीही इंद्रिय फेर धरून नाचू लागले व या भूतलावर, या निसर्गाच्या झोपडीत सारं विश्व सामावले असे वाटू लागले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे भगवंत स्वतःचे अस्तित्व विसरून प्रत्येकाच्या हृदयात राहू लागतो, विराजमान होतो. शेवटच्या वेळी जीवनाचा सार सांगताना कुसुमाग्रज म्हणतात, हा निसर्ग मानवाला स्वतःतील भगवंताची भेट घडवतो. भौतिक सुखापेक्षा हृदयातील नाद म्हणजे भगवंत आणि तो एकदा कळाला की चराचरात भगवंत दिसू लागतो. कुसुमाग्रज हे पटवून सांगताना लिहितात, विसुरणी वैकुंठातील यास्तव आसन श्रीमंत, हृदया हृदया मधून राहू लागे भगवंत, हृदया हृदया मधून राहू लागे भगवंत. धन्यवाद. रसिक हो, निसर्ग माणसाला भरभरून देत असतो. आपल्या भारताला तर जगाचा हेवा वाटावा असे निसर्ग सौंदर्य लाभले आहे, ज्यामध्ये भव्य हिमालय, गंगा, यमुना या नद्या, नितांत सुंदर सागर, दऱ्या खोऱ्या, जंगले, वाळवंट, सदाबहार ऋतू आणि 18 पगड भाषा, संस्कृती, सण आणि उत्सव कितीतरी. पण हे उपभोगत असताना कुठेतरी माणुसकी हरवत चालली. उच्च नीच जातीभेद, गरीब श्रीमंत अशी दरी वाढू लागली आणि हीच चिंतेची बाब मग कवींच्या, विचारवंतांच्या लेखणीतून प्रकर्षाने जाणवू लागली. आणि मग ही विषमता, निसर्ग आणि खरा भावाचा भुकेला असलेला परमेश्वर ही वेगळं राखू पाहतो की काय, असा एक उद्विग्न प्रश्न मानवतेच्या हुंकारात उमटत आहे. अशीच एक रूपकात्मक कविता आणि रसग्रहण ऐकूया. सादर करीत आहेत डॉक्टर अंजली टकले. कवितेचं नाव आहे हिमलाट. नमस्कार, मी डॉक्टर अंजली टकले. आज आपल्यासमोर कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील हिमलाट या कवितेचे रसग्रहण सादर करीत आहे. सर्वप्रथम आदरणीय कुसुमाग्रजांच्या स्मृतीस माझे शतशः वंदन. शालेय अभ्यासक्रमात अभ्यासालेला असलेल्या कविता एवढीच कुसुमाग्रजांची ओळख. पण विशाखा हा कविता संग्रह वाचायला घेतला आणि त्यांच्या आभाळा एवढ्या भाषा कर्तृत्वाची ओळख झाली. मराठी भाषा सम्राज्ञीच्या नवरत्न दरबारातील रत्नांची नावे घ्यायची झाल्यास कुसुमाग्रजांचे नाव त्यात अग्रक्रमाने घ्यावे लागेल. विशाखा काव्यसंग्रहातील काही कविता वाचताना एक गोष्ट मनात नोंदवली की त्यांना दुर्बल, सामान्य, परिस्थितीपुढे हतबल अशा घटकांबद्दल अतीव कणव असणार. पण त्यांच्या कवितेतून नुसती सहानुभूतीच व्यक्त होताना दिसत नाही, तर दुर्बलाने आपली दुर्बलता झटकून स्वतःत असलेल्या स्वाभिमान, आत्मनिर्भरतेला जागवत
लढायला सज्ज असलं पाहिजे हे ते आग्रहाने प्रतिपादन करताना दिसतात. त्यांच्या कवितेतील समृद्ध असे विचारधन त्यांच्या व्यक्तिमत्वाची, त्यातील माणूसपणाच्या उंचीची जाणीव करून देते. हिमलाट ही कविता ही काहीशी अशीच आहे. या कवितेत त्यांनी शिशिर ऋतू अर्थात थंडीचे वर्णन केले आहे. गोदाकाठच्या नाशिक शहरातील त्यांचे वास्तव्य असल्यामुळे थंडीचे वर्णन करताना ते म्हणतात, मुखी पिळून मध्यास्तव द्राक्षांचे घोस, पाडीत मळे मोत्यांचे चरणी ओस, उद्दाम धावते करीत दुबंग धरेस, करकरा पाखरे रगडी दाता खाली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली. थंडीला हिमलाट असे संबोधत त्यांनी थंडीची तीव्रता छानच दर्शवली आहे. श्रीमंत महाली तिथे हिलाना थारा, मखमाली दुलया देती मधुर उबारा, डोकावून पळते कापत हीच थरारा, डोकावून पळते कापत हीच थरारा. थंडी ही श्रीमंत गरीब असा भेदभाव करणारी आहे हे किती परिणामकारकपणे त्यांनी दाखवले आहे. नंतरच्याच ओळीत ते म्हणतात, पाहून परंतु कुठे कुडाची खोपी, कंगाल कांबळी टाकून गेले झोपी, शेकडो कवाडे वाट जावया सोपी, कडकडून पडते तेथे लाव भुकेली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा ऋतूंवरही प्रभाव असतो हेही ते खेदाने सांगतात. ते म्हणतात, हो काय दरारा कनकाचा भयशाली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली. थंड हवामानातील आल्हाददायक वातावरणापेक्षा त्याचा अवतीभोवती दिसणाऱ्या सामान्य जनांना होणारा त्रास त्यांनी अधिक ठळकपणे दाखवून दिला आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी हे तर नैसर्गिक ऋतुचक्र आहे. कधी कधी त्याच्या तीव्रतेने नुकसान किंवा थोडी गैरसोय होणे स्वाभाविक आहे. पण मानवनिर्मित अन्याय किंवा विषमतेचे काय? नुसतेच गप्प राहत सहन करायचे? तर नाही, कुसुमाग्रजांना ते मान्य नाही. शेवटच्या 4 ओळीत ते म्हणतात, ज्योतीतून धावते या तेजक कण सारे, रे ढाळन भाते ज्वालामय तारे, पेटवू द्या कणाकणात मशाली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली, हिमलाट पहाटे पहा जगावर आली. आदरणीय कुसुमाग्रजांच्या असामान्य प्रतिभेस वंदन करून मी इथे थांबते. धन्यवाद. दिक्कालातून आर पार अमुची दृष्टी पहाया सके असं वर्णन केशवसूत कवींचं अभिमानाने करतात. जगाची समुद्र सफर करणारे, अवकाशात झेप घेणारे, हिमशिखरे पादाक्रांत करणारे अनेक ध्येय वेडे असतात. सामान्यांना पडणारा विचार, क्षुल्लक प्रश्न त्यांना कधीच पडत नाही. किडा मुंगीसारखे जगणे त्यांना अमान्य असतं. असामान्य धैर्य, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि भगीरथ प्रयत्न या जोरावर ते जगावर अधिराज्य करतात. ऐकूया अशाच एका ध्येय वेड्याची कथा. सादर करीत आहेत निलिमा देशपांडे. कवितेचं नाव आहे कोलंबसाचे गर्वगीत. नमस्कार, मी सौ निलिमा देशपांडे. कविवर्य वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील कोलंबसचे गर्वगीत या कवितेचं मी रसग्रहण करणार आहे. कविवर्य वि.वा. शिरवाडकरांनी यामध्ये जगप्रसिद्ध खलाशी कोलंबस याच्या मनोवृत्तीचं वर्णन केलं आहे. प्रत्येक वेळी नव्या उत्साहानं एका नव्या साहसी मोहिमेवर हा दर्यावरती कोलंबस जात असे. अनेक संकट, अनेक अपयश पचवून देखील त्याला प्रत्येक वेळी नवीन सफरीवर जाण्याकरता कोणती शक्ती साथ देत असेल तर ते म्हणजे त्याचं मनोबल आणि नवीन गोष्टी शोधून काढण्याची त्याची जिद्द, आणि याचा त्याला सार्थ अभिमानही आहे.
हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा डळमळू दे सारे. विराट वादळ हेल कावनी पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोन सारे. ताम्रसुरा प्राशून मातू दे दैत्य नभामधले दडू द्या पाताळी सविता. आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळू दे पलिता. तो सागराला आव्हान देतो. तुझ्या हजारो जिभा म्हणजेच भीषण लाटा जेव्हा आम्हाला गिळंकृत करायला येतात, त्याच्या नुसत्या आवाजानेच नभतारे भयभीत होतात. पाण्याचे पर्वत डळमळतात, दिशा ढवळून निघतात. ताम्रसुरा म्हणजे सूर्यकिरणांची सुरा पिऊन जेव्हा नभदैत्य म्हणजे ढग उन्मत्त होतात, तेव्हा सूर्यही पाताळात दडतो. नभाची अधिराणी म्हणजे वीज धरणीला दुभंगण्यासाठी तिची तलवार परसते, तेव्हा कोलंबसला गर्व वाटतोय की तो आणि त्याचे खलाशी मात्र अजिबात डळमळत नाहीयेत. की स्वर्गातून कोसळलेला सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान. जमवून मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान. पदच्युतात व भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभमाथ्यावरती. आणि तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती. पुढे तो पावसालाही म्हणतो, सुडाचं समाधान मिळवण्यासाठी स्वर्गातून तू उन्मत्त सैतानासारखा तुझ्या वेताळाचा मेळा म्हणजेच काळे ढग घेऊन कोसळतोस. तुझ्या या भीषण तांडवाने जरी आभाळ फुटलं किंवा उल्का तुटून पडल्या तरी या निर्भय नाविकाला त्याची कसलीच भीती नाही. काही वेळा कोलंबसचा अहंकार इतका शिगेला पोचतो की तो निसर्गाला देखील आपल्या पुढे तुच्छ लेखतो आणि त्याला तो पदच्युता म्हणजे स्वतःपेक्षा कमी दर्जाचा असं संबोधतो. जीवनात येणाऱ्या संकटांना न डगमगता घाबरून न जाता आपण तोंड द्यावं. आपणहून पुढेहून संकटाशी 2 हात करावेत. मग ती संकट कितीही अकराळ विक्राळ असली तरी त्यावर मात करता येते असा संदेश यामधून कवी आपल्याला देत आहे. सहकार्यानो काही खंत जन्म खलाशाचा झुंजण्या अखंड संग्राम. नक्षत्रापरी असीम नभ्यामध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धाम. काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा अपुला बाण. त्याहून घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राण. तो स्वतः तर धाडसी आहेच, पण आपल्या सहखलाशांचं मनोबल देखील तो वाढवत असतो. तो त्यांना म्हणतो की खलाशाचं आयुष्य मिळालंय म्हणून सतत आयुष्याशी झगडावं लागतंय याची खंत करू नका. नक्षत्रांप्रमाणेच या असीमित नभात 10 दिशात संचार करण्याची संधी आपल्याला मिळते. आपण या सागरात आपलं तारू लोटलंय ते काय रिकाम्या हाताने परत येण्यासाठी नाही. या आयुष्याच्या युद्धात हरून परत जाण्यापेक्षा इथंच जलसमाधी घेणं आपण पत्करू इतका करारी बाणा आपला आहे. आपल्या वाट्याला जे आयुष्य आलं आहे त्याबद्दल तक्रार तर नाहीच, पण त्यातच आनंद देखील शोधायचा. नशीब जणू आपल्याला रोज नवीन संधी देत आहे असं मानायचं आणि त्याचं सोनं करायचं. आयुष्यात हार पत्करण्यापेक्षा मरण पत्करलेलं बरं असंच कवी यातून सुचवतो. कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती जशी ही गवताची पाती. नाविक आम्ही परंत फिरतो साथ नभाखाली निर्मितो नवक्षितिजे पुढती. मार्ग आमुचा रोधन शक्ती नादन नादारा गद्धराची वावित भरकारा. मानवतेचे निशाण मिरू महासागरात जिंकून खंड खंड सारा. तो दिलदार दर्यावर्दी पुढे म्हणतो की या जगात कोट्यावधी लोक किड्या मुंग्यांसारखं आयुष्य जगत आहेत. गवताच्या पातीप्रमाणे क्षुद्र आयुष्य जगतात आणि मरतात. पण आम्ही नाविक मात्र हे जे 7 खंड आहेत त्याच्या नभाखाली मुक्तपणे संचारत नवनवीन क्षितिज शोधून काढतो. आणि हे करताना धन, घराचं बंधन किंवा वितभर कारा म्हणजे घराचे तुरुंग आम्हाला रोखू शकत नाही. प्रत्येक खंड जिंकून मानवतेचं आम्ही निशाण घेऊ. एकदा जर एखादं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं
तर मग ते पूर्ण करताना मोहमायेचे सगळे पाश तोडून ध्येय साध्य केलं पाहिजे असं कवी सांगत आहेत. तर अशी ही एका सामान्य खलाशाच्या गर्वाची कथा, आयुष्याकडे सकारात्मकतेने बघायला शिकवणारी. कुसुमाग्रजांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीने ती रेखाटली आहे. आपणही या कथेत हरवून जातो, जणू त्या खलाशाबरोबर दर्याची तुफानी सैर करून येतो. आणि मग कोलंबसने अमेरिका शोधून काढल्यावर त्याला वाटणारा हा गर्व किती सार्थ आहे हे आपण मनोमनी स्वीकारतो. आणि शेवटी तो आपल्या सहखलाशांना उद्युक्त करतो की चला, गर्वाने हे श्वेतशीड उभारा. आपल्या ध्येयासाठीची असीम आसक्ती, श्रद्धा आणि आशेच्या अनंत कथा हा बापुडा सागर किनारा उद्या जगाला अभिमानाने सांगेल. चला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या पुढ्या सागराला. अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत आशा, किनारा तुला पामराला. धन्यवाद. गरीब श्रीमंत ही दरी दुर्दैवाने अजूनही आपल्या समाज रचनेत आहे. कावाड कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या व्यथा तर न संपणाऱ्या, कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी, कधी टोळधाड, तर कधी फुकाचा भाव. यामुळे त्याचं दारिद्र्य 5वी लाच पुजलेलं. सावकारी या एकेकाळच्या जाचक प्रकाराचे हृदय हेलावणारे वर्णन कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून केलं आहे. संवेदनशील होऊन ऐकूया आणि हे नष्ट करण्यासाठी पेटून उठूया. सादर करीत आहे वर्षा मेहंदरगे. कविता आहे लिलाव. नमस्कार, मी वर्षा मेहंदरगे. आपल्याला विशाखा या काव्यसंग्रहातील कवी कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील लिलाव या कवितेच्या रसग्रहणाचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करते आहे. समाज जीवनातील अनेक प्रसंगापैकी एक, जो कधीच कुणावरही येऊ नये, पण दुर्दैवाने आपल्या देशात अनेक कर्जबाजारी लोकांवर हा प्रसंग ओढवतो. आता याचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं असलं तरी त्याचा संपूर्ण नायनाट झालेला नाही. कवींनी त्या काळी समाजात चालू असलेली दीनदुबळ्यांची होणारे पिळवणुकीचं चित्र उभं केलं. एका शेतकऱ्याच्या घराचा लिलाव करण्यास सावकार येतो. हा सावकार दिसायला अगदी साधा सुद्धा, पण महावेरकी, अंतर्यामी, मलिन असा. उभा दारी कर लावणी कपाळा, दीन शेतकरी दाबुनी उमाळा. दूतदाराशी पुकारी लिलाव, शब्द कसले ते घणाचेच घाव. सावकाराचे नोकर शेतकऱ्याच्या दाराशी येऊन लिलाव शब्द पुकारतात. ते शब्द ऐकून शेतकऱ्याच्या उरातून कोरडा उमाळा बाहेर फुटतो. ते शब्द त्याला घणाच्या घावासारखे वाटतात. दिनवाणा होऊन पुढे आणखीन काय काय होतंय ते हतबल होऊन पाहत राहतो. पोसलेले प्राशून रक्तदाणे, उडून जाती क्षणी पाखराप्रमाणे. निघत मागुनी बाजले आणि थाळी, येई गाडग्यांची ती अखेरी सपाळी. रक्ताचं पाणी करून पिकवलेले धान्य एका क्षणात नाहीसे होतं. सावकारी नोकर सर्व घेऊन जातात. मग राहिलेले खाटले, भांडी कुंडी सारं नाहीसं होतं. त्याचा इवलासा संसारही हा सावकार ठेवत नाही. पैशाच्या बदल्यात खरं तर धनाच्या ऐवजी धान्य नेलं तर ते समजू शकतो, पण पूर्ण घरावरच धाड. त्याने एक एक वस्तू कशी बशी जमा केलेली असते, ती अशी लिलावात निघताना बघून त्याचं आणि बायकोच्या काळजाचं पाणी पाणी होतं. वस्तू वस्तूवर घालून या धाड, करीत घटकेतच झोपडे उजाड. स्तब्ध बाजूला बसे घर धणीन, लाल डोळ्यातील आटले उधाण. अशी एक एक चीज वस्तू बाहेर काढताना
आणि एका बाजूला स्तब्ध उभी राहून आपलं घरटं उजाड होताना पाहते. क्रोधाने तिचे डोळे लाल झालेले आहेत, पण हताशपणे बघण्या वाचून बाकी काही करू शकत नाही. या प्रसंगाने तिचे डोळे अश्रू कोरडे पडलेले, आटून गेलेले आहेत. किती विदारक चित्र, पण हे सत्य अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यासमोर उभे राहतं. ही शब्द किमया कवींचीच. भुके अर्भक अन कवळुनी उरास, पदर टाकुनी त्या घेई पाजण्यास. उरवघडे ते तिचे न्याहळोनी, थोर थैली तिल वाजवीत नाणी. तिचे पोर उपाशी आहे, भुकेने व्याकुळ होऊन रडते आहे. या प्रसंगाने तिची शुद्ध हरपली आहे. पोराचा आकांत ऐकून ती त्याला पुराशी कवटाळून घेते. पण इतकं सगळं लुटल्यानंतरही सावकाराचं लक्ष त्या घरधनींकडे जातं आणि तो अतिशय निर्लज्जपणे म्हणतो, आणि ही रे तसे सावकार, उडे हास्याचा चहूकडे विखार. अशी ही समाजरचना बदलायला पाहिजे. गरिबांच्या जगण्याचा हक्काचा असा लिलाव मांडला जातो, त्यावेळी स्त्रीच्या शिलाचाही लिलाव मांडला जावा. ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. ही कवींची कविता वाचताना सावकारासारख्या व्यक्तींवर आपला राग, द्वेष, चीड उत्पन्न होऊन त्यात काही सुधारणा होईल या भावनेने ही लिहिलेली कविता अगदी समर्पकपणे शब्दरूप केली आहे. धन्यवाद. भारतीय स्त्री प्रतिमा, तिचे विविध भाव पुरातन शिल्पकलेतून व चित्रकारांनी, कवींनी, शायरांनी, नाटक, चित्रपटातून दाखविले आहेत. कुलीन आणि शालीन स्त्रीचे पुरुषाने अभिनीत केलेले मोहक रूप म्हणजे बालगंधर्व. अशीच एक कुलीन स्त्री तिच्या आजूबाजूच्या भुरळ पाडणाऱ्या वातावरणात कशी अविचल राहते, आपलं चारित्र्य, शील जपत असते याचं सुंदर वर्णन केलं आहे. ऐकूया एका लज्जत स्त्रीचे मनोहारी वर्णन. सादर करता आहेत प्राची देशपांडे. कविता आहे मनात माझ्या. नमस्कार, मी प्राची देशपांडे. आज मी आपल्यासमोर कविवर्य कुसुमाग्रजांच्या हिमरेषा या कविता संग्रहातील मनात माझ्या या कवितेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करत आहे. कविवर्य कुसुमाग्रज हे आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील एक महत्त्वाचे लेखक आहेत. कुसुमाग्रजांचे वर्णन म्हणजे सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असेच केले जाते. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन किंवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांचे लिखाण आणि कविता वाचतच आपण लहानाचे मोठे झालो आहोत. हिमरेषा या कविता संग्रहाची पहिली आवृत्ती 1964 साली प्रकाशित झाली. या कालखंडावरून आपल्याला कल्पना येते की हा काळ स्वातंत्र्योत्तर काळात आहे आणि त्या काळाची भारतीय संस्कृतीत कोणत्याही तरुण स्त्रीच्या मनातील चलबिचल, तिच्या मनातील अवस्था, तिच्यावर असणारे घरातील संस्कारांचे बाळकडू या सर्वांचा परिणाम हा एकूणच या कवितेतून आपल्याला दिसून येतो. ही कविता म्हणजे सरळ साध्या चारित्र्यवान भारतीय स्त्रीचे मनोगत आहे असे मला वाटते. तारुण्यातील प्रत्येक स्त्रीला स्वतःला कसे जपावे लागते, प्रत्येक कृतीचा किती विचार करावा लागतो याचे उदाहरण म्हणजे ही कविता असे मला वाटते. चला तर मग आपण कविता पाहूया. मनात माझ्या भलते नाही विचारदात्या वाऱ्याला, मेघान आडून लुकलुकणाऱ्या चुगलखोर त्या ताऱ्याला. सौंधावर मी उभी राहते, अस्तकालचे नवल पाहते, कुणी खुणावत खाली येते, क्षणात वळते मी माघारी, दडते आत निवाऱ्याला. या कवितेच्या पहिल्याच कडव्यामध्ये ही स्त्री आपल्याला सांगते
की माझ्या मनात कसलेही भलते चलते विचार नाही आहे. तुला हवं असेल तर तू आजूबाजूला वाहणाऱ्या या वाऱ्याला विचार, जो नेहमी सैरभैर वाहत असतो, किंवा आकाशातील चांदण्याला विचार, किंवा ढगानाडून चुगली करणाऱ्या त्या चुगलखोर ताऱ्याला देखील तू विचारू शकतोस. खिडकीच्या आड मी उभी राहते, अस्तकालचे नवल पाहते. सूर्यास्त होताना मी जेव्हा त्याकडे आश्चर्याने ते सुंदर दृश्य पाहत असते, तेव्हा जर कोणी उणावताना मला दिसत असेल तर मी ताबडतोब माघारी वळते आणि घरामध्ये निवाऱ्याला जाऊन बसते. कारण मला माझ्या संस्कृतीची, परंपरेची, माझ्या मर्यादांची जाणीव आहे. त्यामुळे माझ्या मनात कोणतेही स्वैरविचार येत नाही. कधी नदीवर भरता पाणी, पैल तटावर गाते कोणी, अर्धा मुर्धा गडाभरोनी, तशीच येते घाटावर मी 4 जणींच्या थाऱ्याला. ती आपल्याला सांगते की या नदीवर पाणी भरण्याच्या प्रसंगावरून आपल्याला असं दिसतं की साधारण त्या काळी स्त्रिया, मुली या नदीवर पाणी भरायला जात असायच्या. तेव्हा त्याचेही वर्णन करताना ती सांगते की मी जेव्हा पाणी भरायला जायचे तेव्हा जर कोणी पैलतटावर म्हणजे नदीच्या दुसऱ्या बाजूला कोणी गाणं गाताना दिसत असेल किंवा कोणी शिळ वाजवत असेल तर त्या गाण्याला किंवा त्या इशाऱ्याला घाबरून मी कसाबसा अर्धा गडा भरते आणि माझ्यासोबत असलेल्या माझ्या सख्यांमध्ये मला स्वतःला लपवून घेते. आत्ममग्न मी कधी एकांती, नगर शिवेवर मार्गावरनी, धुळीत कुसुमे अवचित पडती, स्पर्श न करते कधीही मी त्या गंधित मृदुल निखाऱ्याला. पुढे ती आपल्याला सांगते की ती जेव्हा तिच्याच विचारांमध्ये गावातील नगर शिवेवर पहा बरं का, पूर्वी प्रत्येक गावांमध्ये शिव म्हणजे वेस असायची. त्या गावाची सीमारेषा अर्थात वेस. त्या वेशीवरून जेव्हा कधी मी एकटी चालत असेल, मार्गक्रमण करत असेल आणि वाटेत मला सुंदर सुगंधित फुलं पडलेली दिसत असतील तर मी त्या फुलांना कधीही स्पर्श करत नाही किंवा स्पर्श करण्याचा मोहही मला कधी होत नाही. यावरून त्या स्त्रीची चालण्याची, बोलण्याची, वागण्याची आणि तिची नजर या सर्वांचे वर्णन या कवितेत आपल्याला दिसून येते. गवाक्षातून पहाट काली, बघता हलती दूर मशाली, मालवून मी दिवे महाली, काळोखाचे उत्तर देते त्या खटधीट इशाऱ्याला. ती आपल्याला सांगते की मी जेव्हा पहाटेच्या वेळी खिडकीतून बाहेर पाहत असेल, दूरवर मला कोणी मशाली पेटवताना दिसतं आणि त्या मशालींच्या माध्यमातून जर कोणी मला इशारे करत आहे, माझे लक्ष विचलित करत आहे किंवा लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे असं मला जेव्हा जाणवतं, तेव्हा मी सर्व दिवे घालवून अंधार करू की जेणेकरून मी कोणालाही दिसणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेते. स्वतःला अंधारामध्ये सामावून घेते आणि त्या अंधाराचे जणू काही मी उत्तर म्हणजे माझ्या विरोधाचे, माझ्या नकाराचे उत्तर मी त्यांना देत असते. अशा प्रकारे या तरुणीची प्रतिक्रिया आहे. शेवटी ती आपल्याला सांगते की या पाठीमागील तिचे कारणे काय आहे. ही जी तरुण स्त्री आहे की त्या काळातील स्वैर स्वच्छंदी वागणारे, आपले मन विचलित करणारे जे कोणी आहेत त्यांच्याबद्दल ती पूर्णतः जाणून आहे. आपल्या परंपरेची, मर्यादांची पूर्ण जाणीव तिला आहे. म्हणून ती म्हणते, हे मतवाले स्वैर प्रवासी, हे अचानक कोणीतरी येणारे, आपल्याला आपल्या ध्येयापासून विचलित करणारे, लौकिक नीती नसे अशांचे, यांची नीतिमत्ता चांगली नाही आहे, त्यांना समाजामध्ये मान नाही आहे, भोग घडीचा मग संन्यासी, अशा या क्षणाच्या मोहामध्ये मी पडत नाही. यांच्या नजरेला मी नजर देत नाही. या क्षणाच्या भोग आणि कायमचा संन्यास, यातून आपल्याला ती स्त्री आपल्याला सांगते की या मार्गावरून मी कधीही जाणार नाही, जाऊ शकतही नाही. कारण
यामागच्या त्यांचे जे काही वाईट विचार किंवा वाईट हेतू आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. कुलवंताची कोण अशी या भुलेल चंचल पाऱ्याला. यातून आपल्याला ती सांगते की ती एक कुलवंत स्त्री आहे, कुलीन आहे, शालीन आहे. चंचल पाऱ्याला. तर पारा कसा असतो आपल्याला माहिती आहे. वातावरणातील उष्णतेनुसार तो वर आणि खाली जात असतो. तो कधीही एका जागी स्थिर राहत नाही. त्यामुळे मी अशा चंचल पाऱ्याप्रमाणे असणाऱ्या लोकांना, या व्यसनाधीन अनैतिक लोकांना माझ्यासारखी कुलीन शालीन स्त्री कधीही भुलणार नाही. हे मतवाले स्वैर प्रवासी लौकिक नीती नसे आशा. भोग घडीता मग संन्यासी. कुलवंताची कोण अशी या भुलेल चंचल पाऱ्याला. कुलवंताची कोण अशी या भुलेल चंचल पाऱ्याला. दीन दरिद्री आणि दुःखमय जीवन जगणाऱ्या वर्गाबद्दल कुसुमाग्रज यांना अत्यंतिक कणव होती. या वर्गाची उद्विग्नता व्यक्त करताना ते लिहितात, सार्थता जीविता नाही भकास दिशा या द्याही. कशाचं आयुष्य देवा इतुके शतका मागून जाती शतके. स्वातंत्र्य मिळाले पण सामाजिक विषमतेची उतरंड तीच राहिली. जातीभेदाची, गरीब श्रीमंतीची दरी जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत खरे सामाजिक स्वातंत्र्य दूरच. असेच एक विदारक वर्णन ऐकूया शोषितांचे. गेय रूपात कवितेचं रसग्रहण करीत आहेत पद्मजा कुलकर्णी. कवितेचं नाव आहे पाचोळा. मी पद्मजा कुलकर्णी. आज मी आपल्यासमोर कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहातील पाचोळा या कवितेचे रसग्रहण आपल्यासमोर सादर करणार आहे. कुसुमाग्रजांनी पाचोळा ही कविता 1937 मध्ये लिहिली. त्यावेळेची सामाजिक स्थिती लक्षात घेता पाचोळ्याचे दुःख म्हणजे अज्ञान, अंधश्रद्धा व जातीयवादाने ग्रासलेल्या गरीब लोकांचे दुःख आहे असे मला वाटते. म्हणूनच या अनुषंगाने मी आपल्यासमोर कवितेचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहे. गेय स्वरूपात पाचोळा कवितेचा आस्वाद घेत घेत रसग्रहणाच्या दिशेने आपण पुढे पुढे जाऊया. या पहिल्या चरणात कवीने माळावरच्या त्या एकाच झाडाला अधोरेखित केलेले आहे. म्हणजेच अस्पृश्य असे ते एकटे झाड. ज्याप्रमाणे झाडावरची सुकलेली पाने झाडाच्या खोडाला घट्ट मिठी मारून बसलेली आहेत, त्याचप्रमाणे जातीयवादामुळे किंवा अंधश्रद्धेमुळे दूर लोटली गेलेली माणसे, ज्यांना कोणाचाही आधार नाही, अतिशय जीर्ण अशा अवस्थेतल्या पानांप्रमाणे तेही निराश होऊन अज्ञानामुळे स्वतःच्याच दुःखाला कवटाळून बसलेली आहेत. उषा येवो शिंपिता जीवनासी निशा काळो गगना
दररोज नव्याने आनंदाचे शिंपण करीत उषा देवता प्रसन्न होतच असते, कारण तो तिचा धर्म. पण इथेही घेणाऱ्यालाच त्याचा आनंद घेता येतो. दुःखी कष्टी मात्र तसाच दुःखी राहतो. पाचोळा जसा सूर्याची प्रखर किरणे सहन करतो, तसेच उपेक्षित गरीब अन्याय सहन करतात. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद संपल्यासारखे निराश मनाने हतबल झालेले असतात. तरीही शेवटी सगळ्या दुःखावर औषध असतेच, मलहम असतोच. जशी निशा मात्र शांत स्वभावात आणि काळोखात आपल्या दुःखाला दडपण्याचा प्रयत्न करत असते, तसेच परिवर्तनशील विचारांचा वाद आजूबाजूला घोंगावत असतोच. तरुवरची हसतात त्यास पाने, हसे मुठ भरते गवतही मजेने, वाट सरुवा तुलवीत त्यास जात, परी पाचोळा दिसे नित्य शांत. आपला समाज इतका विचित्र आहे, अशा लोकांकडे उपेक्षेने पाहून तर हसतोच, पण कधी कधी त्याला तुडवून पुढे जाण्यास व स्वतःची मनमानी करण्यास मागे पुढे पाहत नाही. आणि अंती दिन एक त्या वनात, येई धावत चौफेर क्षुधवात, दिसे पाचोळा घेरुनी तयाते, नेई उडवूनी त्या दूर दूर कोठे. आतापर्यंत कवीने आपल्याला काव्यातून समाजाप्रती वाटणारी तळमळ झाड व झाडाची सुकलेली पाने या चित्रातून व्यक्त केलेली दिसली, परंतु शेवटच्या चरणात मात्र तो अत्यंत प्रफुल्लित व आशावादी दिसतो. क्षुब्धवाद म्हणजेच परिवर्तनशील विचार. कवीला असे म्हणायचे आहे की परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे. आज जे उपेक्षित दुःख सहन करीत आहे, त्यांची परिस्थिती कधी ना कधीतरी बदलणारच आहे. तेव्हा त्यांना आपण कधीही हसू नये, त्यांची अवहेलना करू नये, कारण काळ हा सतत बदलत असतो. जसे वारा येऊन झरकन पाचोळ्याला उचलून घेऊन जातो, तसे समाजातील सुसंस्कृत व परिवर्तनशील विचारसरणीचे लोक अज्ञानाला वाऱ्याच्या गतीने दूर घेऊन जातील. पर्यायाने सक्षम, सुसंस्कृत व सज्ञान समाज घडला जाईल. आणि जागा हो मोकळी तळाशी, पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी, पर्णराशी, पर्णराशी. आज आपण ज्यांना हसतो त्यांच्या जागी आपल्याला देखील दुःख उपेक्षा सहन करावी लागू शकते. समाज हा अनेक घटकांनी बनलेला आहे, तेव्हा तो जसा आहे तसा स्वीकारून समाजातील प्रत्येक घटकाला सारखेच महत्त्व दिले पाहिजे. सुसंस्कृतपणे विचारसरणीत बदल घडवून आणले तर समाजाची दोन भागामध्ये विभागणी होणार नाही. झाडांची टवटवीत पानांप्रमाणे खाली पडलेली सुकलेली पाने सुद्धा तितकीच महत्त्वपूर्ण व टवटवीत आपल्याला भासतील. धन्यवाद. कविवर्य कुसुमाग्रज यांना शब्द अभिवादन तर आपण केलेच, पण ते म्हणतात तसे जोपर्यंत लेखणीची धार कृतिशील विचाराने व्यक्त होत नाही, तोपर्यंत शब्द बोथटच. म्हणून आम्ही या ग्रुपतर्फे वर्गणीतून कोविड-19 या सध्याच्या संकटकालीन गरजू व्यक्तींना ₹1500 वस्तुरूपातून आम्ही मदत करीत आहोत. हीच कुसुमाग्रजांना खरी आदरांजली असेल. रसिको, आपणास हा कार्यक्रम आवडला असेल तर आम्हाला जरूर पोचपावती द्या. शिवाय या आमच्या उपक्रमासाठी ऐच्छिक मदत करायची असेल तर आम्हाला तुम्ही नक्की संपर्क करा.
धन्यवाद. संकल्पना आणि समन्वयक शंकर आपटे.